कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कांद्याचे दर प्रति क्विंटल 1,000च्या खाली आलेले आहेत। कांद्याला सरासरी 700 ते 900 रुपये भाव मिळतोय। सरकारच्या निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये कांद्याचे दर कोसळलेले आहेत। कांद्याचे दर सरासरी 1,000 रुपये क्विंटलच्या खाली आलेत। कांद्याचे दर कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। सरकारच्या निर्यात धोरणामुळे बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये होणाऱ्या कांदा निर्यातीला फटका बसलेला आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी दर गेल्या काही दिवसांपासून 1,000 रुपयांच्या आत 700 ते 900 रुपये दरम्यान मिळत असल्यानं यातून उत्पादन खर्चही निघत नाही। आम्ही आज 3 एकर कांदा लावलेला आहे। आमचा झालेला खर्च, उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही। मजुरीचे बाजार वाढलेले, शेतीचा खर्च वाढलेला आहे। खादीचे भाव डबल टिबलने वाढलेले, औषधांचे भाव वाढलेले। सरकारने जसा जीएसटी लावलाय तसा आमचा जीएसटी प्रमाणात कांद्याचे बाजार वाढून द्यावा सरकारने, अन्यथा सरकारने आम्हाला एक तर कांदा लावण्याची परवानगी द्यावी, नाहीतर आम्हाला एक तर सरकारने डायरेक्ट शेतीच बंद करण्यात यावी आणि सगळ्या शेतकऱ्यांना नोकरी द्यावी।